रनच्या अंती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आता 6.25 ची सरासरी धावफलकावरती जरूर आहे. आता शेवटचं षटक असं म्हटलं जातं ना की मराठी शुद्ध मन आहे, हान सगळ्या तुझी भारी. आता हाणामारीचं षटक आहे, याच्यात जर मोठमोठे स्ट्रोक आले तर मात्र शिवशक्ती टीमच्या अस्तित्वाचा संघर्ष जरूर पाहायला मिळेल. आणि करते ते पाहूया. 5व्या षटकाकडे जाऊ तत्पूर्वी डीजे मास्टरला देऊया एक सुवर्ण संधी. महेश, मला वाटते कॅप्टन कूल, अर्थातच महेशच्या बॅटिंग वरती आलाय चौकार. आता मात्र मी म्हटलं होतं की मला वाटते कॅप्टन महेश आहेत, त्यांनी टॉस केला होता मैदानात, टॉस जिंकला आणि त्याने तुषारला इतक्या मजबूत स्थितीत सांगितलं की बाबा आमची फिल्डिंग. म्हणजे आज समीकरण फार वेगळं पाहायला मिळतंय, कारण क्रिकेटमध्ये टॉस महत्वपूर्ण आहे. जसं आमच्या राहुल सरांनी प्रश्न केला होता तुषारला की किती महत्वपूर्ण टॉस होता, आणि तुषारने सुद्धा तसं उत्तर दिलं होतं की फार महत्वपूर्ण टॉस होता. आणि टॉस जिंकणं आणि हारणं याच्यावरती बरीचशी बाकीता असतात. आजकाल कंपल्सरी चेसिंगचा जर तुम्ही विचार करायला गेला तर टॉस तिथे फार महत्वपूर्ण आहे. फार चांगलं पॉइंट टेबल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डिफेंड आणि चेसिंगचा गेम, जितके बॉल राखून मॅच जिंकाल तितके पॉइंट तुमच्या पदरात पडणार आहे. जितक्या रनने तुम्ही जिंकाल तितक्या रनने तुमच्या पदरात ते पॉइंट येतील. म्हणजे विचार करा, रनसाठी 1 पॉइंट, बॉलसाठी 2 पॉइंट आणि विजयी झाला तर +2 पॉइंट असा प्रकार सुद्धा मैदानात पाहायला मिळणार आहे. म्हणजे इथे 4-4 सामने जिंकून सुद्धा कधी कधी तुम्हाला बॅकफुटवरती सुद्धा यावं लागणार आहे. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. इथे मात्र एकेरी स्वरूपातली धाव येते, बॉल जातोय सीमारेषेजवळ, चांगलं क्षेत्ररक्षण आणि यावेळी 2 धावा कंप्लीट होतील. पहा, संघाची बांधणी फार महत्वपूर्ण असते. आज जर विचार केला की सगळ्या टीमचा, तर असं डिसाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाहीये आणि त्याच्याच जोरावरती या धावसंख्येला लगाम घालण्याचा प्रयत्न जरूर केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. 31 रन्स स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. रती महारथींचा क्रिकेट गतवर्षी जी स्पर्धा गाजली, खऱ्या अर्थाने पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. गौरव म्हात्रे सिरीजचे मला वाटते दावेदार होते आणि कुलदीप काहीसे मला वाटते पहिल्या पर्वाचे सिरीजचे दावेदार होते, मला आजही आठवतंय. बादल आणि त्याच्यानंतर बेस्ट बॉलर म्हणून कुलदीपला संबोधित केलं गेलं होतं. त्याच्या बादल आणि कुलदीपमध्ये फार त्यावेळी रेस पाहायला मिळत होती, पण तिथे चांगला स्ट्रोक येतोय. पुन्हा एकदा 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि धावसंख्येच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर धावसंख्या
या ठिकाणी आणि चौथ्या ओव्हर पर्यंतच बोललेले ते आता यांना कंटिन्यू पर्सनली प्रत्येकाची मी नावं घेणार नाही. मी विनंती करेल देवदासजी भगत सर सगळं तुमच्या शुभ असते हा सन्मान या ठिकाणी होऊन जाऊ द्या खरवेकरांच्या वतीने. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय आमचे पनवेल भूमी ज्येष्ठ नागरिक सर तुमच्याशी बरीचशी चर्चा मला करायची परंतु माझी इच्छा आहे ती तुम्ही शेवटच्या दिवसाला सुद्धा फायनलला या ठिकाणी हजेरी लावा. ती चर्चा आपण जरूर करू शेवटच्या दिवशी. आज आमच्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आहात तुमच्याकडे जरूर जाईल. मी विनंती करेल देवदासजी भगत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. पनवेल भूमी ज्येष्ठ नागरिक आदरणीय रवी किरण अंकोला सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित करण्याची विनंती. चला सन्माननीय रवी किरण अंकोला सर उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित करण्याची विनंती. मायेची भगवी शाल या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह आणि त्याच समयात आपण पाहतोय शुभेच्छांचा पुष्पगुच्छ या ठिकाणी त्यांना दिला जातोय त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आदरणीय रविदादा भगत आणि सचिनदादा शिंगटे यांच्या मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. आपणास विनंती आहे की आपण या मंचावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. त्याच त्या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय रमेश दादा गोविंद कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय प्रभाकर दादा पाळके उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. प्रभाकर दादा पाळके. त्या समेत श्री आदरणीय चौधरी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. पनवेल भूमी ज्येष्ठ नागरिकांचे पारितोषिक या ठिकाणी तुम्हाला सुद्धा कंटिन्यू राहणार आहे. पहिला षटकार 3 ओव्हर मध्ये आला पाहिजे. तुम्हाला एक षटक वाढवलं होतं नीलसागर टीमकडे परंतु या 3 षटकांमध्ये पहिला षटकार जर आला नीलसागर टीम तर मात्र त्या 1000 रुपयांचे तुम्ही मानकरी होऊ शकता. शेवटच्या क्षणी षटकार जरूर आला परंतु तिथे ते पारितोषिक बाद केलेलं होतं. 4थ्या षटकापर्यंतच तयारी होती ती. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय श्री चौधरी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्याच समेत आदरणीय श्री तांबे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. तांबे सर. या सर आपण श्री तांबे सर पनवेल भूमी ज्येष्ठ नागरिक आपण पाहतोय. त्या समेत आपण पाहतोय विशेष सन्मान श्री शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. धावसंख्या जाऊन पोहोचलेले पहिल्या इनिंग मध्ये 43 विजयासाठी 44 धावसंख्येची गरज आहे. 44 धावा. येस सर तुम्ही चालू करू शकता. आमचे स्कोरर तुमच्याकडे जरूर लक्ष केंद्रित करतायत. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी श्री शिंदे सर उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय अमोल किसन हनुमंते अर्थातच एक गीतकार त्याच्याबरोबर गोड आवाज संगीतकार या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोलजी हनुमंते यांना सन्मानित करण्याची विनंती. बहुतांशी मला वाटतं या करवई प्रीमियर लीग वरती सुद्धा त्यांनी रचना केलेली असेल. काही गोष्टी गुलदस्त्यात आहेत.
होऊ शकतं. सध्या उद्या किंवा परवा ते गाणं लॉन्च करतील खरवई प्रीमियर लीगचं. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी खरवई गावचे पोलीस पाटील श्री मोहनजी बालेराव यांचा सुद्धा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. खरवई गावचे पोलीस पाटील श्री मोहनजी बालेराव यांचा विशेष सन्मान या मैदानावरती केला जातोय. अर्थातच मुख्य मंच आणि या मंचावरून जर पाहायला गेलं तर मात्र क्रिकेट वीरांची रणधुमाळी खरवई प्रीमियर लीग आपल्या भेटीला जरूर आले. अर्थातच आपण जर पाहायला गेलं तर बऱ्याचशा संघांनी संघ मालकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय अजयजी जाधव सर उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. अजयजी जाधव. हा नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. समायरा आणि शौर्य स्मरणिका दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज. झालं का यांचं अजय जाधवांचं? हा प्रशांत बालेराव. हा ठीक आहे. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय विशेष सन्मान आदरणीय जयवंत भगत सर संघ मालक आहेत. या संघ मालकांचं खरं कौतुक केलं पाहिजे. हे जर नाही तर स्पर्धा होणार नाही हे मात्र तितकंच शक्य आहे. कारण खरं म्हणायला गेलं ना यांनी जे आर्थिक मदत केले त्याच्यानंतर यांनी जे खेळाडू निवडले चला त्यांची पण सुद्धा आपण आदरणीय वसंतजी जमदरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा विशेष सन्मान या मंचावरती केला जाईल. वसंतदादा जमदरे या आपण चला दोन्ही टीम या समायरा आणि त्याच्यात शौर्य स्मरणिका दोन्ही कॅप्टन आपला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. हॅलो हॅलो. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय विशेष सन्मान आपण पाहतोय आदरणीय संतोषदा जमदरे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. संतोषदा जमदरे चला या आपण. सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान खरवे गावचे समाजसेवक उद्योजक आमचे कैलासजी शिंदे साहेब यांचे इथे मात्र शुभागमन आहे. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. प्रश्नच नाहीये. मगाशी नगरसेवक झालेत आता उद्योजक झालेत. आता बाकी किती आहेत ते पण मला 3 दिवसात बघायचे आहेत राहुल. खरं म्हणायला गेलं तर फार आहे. असं भावी होणं काय अपेक्षित नाहीये. या गोष्टी गरजेच्याच आहेत आणि आपला मराठी माणूस जर पुढे जातोय तर त्याला तितका पाठिंबा सुद्धा दिला पाहिजे. दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी खरवई गावचे शाखा प्रमुख उल्हासजी जमदरे सर उपस्थित आहेत. यांचा सुद्धा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. उल्हासजी जमदरे सर या आपण. खरवईकर जशी क्रिकेटला इतकी मजा येते ना तुमच्याकडे 3 दिवस. आदरणीय शिवाजीदादा भगत यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा या मंचावरती आपला सुद्धा सन्मान या मंचावरती केला जातोय. मी विनंती करेल आदरणीय उल्हासजी जमदरे सरांना की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे आपण आणि संतोषजी जमदरे त्या समेत आदरणीय शिवाजीदादा भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित
किती रन झाले रे? ठीक आहे ना अजून त्याच समेत मंगेशदा जाधव, त्याच समेत संतोषदा शिंगटे या आपण सुद्धा मंचावरती. चला आपण जाऊया टॉस करण्यासाठी. समायरा आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय शौर्य स्मरणिका यांच्यातली लढत आपण पाहणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये जरूर जॉईंट होऊया. अर्थातच उल्हाजी जमदरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस आलाय तो मात्र शौर्य स्मरणिका. आपला डिसिजन फिल्डिंग आहे. सध्या एक विचार करा, सध्या मगाशी आपण टॉस बद्दल चर्चा करत होतो, परंतु टॉस जिंकल्याच्या नंतर बहुतांशी 99% फिल्डिंग घेतली जाते. त्याचं रिझन ॲक्च्युली तेवढा मी कॉन्फिडन्स पण वाढतो फिल्डिंगवरती, आपल्या फिल्डरवरती. सो त्याच्यामुळे आम्ही एवढं हे करू की समोरच्या टीमला जेवढ्यात कमी रनामध्ये जास्तीत जास्त आम्ही थांबवायचा हे करू. एक टार्गेट कितीपर्यंत त्यांचं थांबवू शकता तुम्ही? त्यांना कितीपर्यंत टार्गेटला देऊ शकता? जास्तीत जास्त 40. 5 षटकांमध्ये 40 धावा. ओके, तर होते शौर्य स्मरणिकाचे. आणि त्याच्यानंतर मान्यवरांना विनंती करेल, येस टॉस हरलात समीर, परंतु आता समायरा या टीमचं जे मिनिंग आहे ते काय? टॉसवरती काही नाही, आमचं टॉस हारलो किंवा जिंकलो असतं. समायरा नाव, समायरा 11 जे नाव आहे टीमसाठी, याचं मिनिंग सांगा. हो, आमच्या ओनरच्या मुलीचं नाव आहे. यस, कारण कॅप्टन होते समीर, मला थोडा द्विधा परिस्थितीत होतो म्हणून मी त्याचं मिनिंग विचारलं. परंतु आता त्यांनी सांगितलं 40 धावसंख्येपर्यंत तुम्हाला रोखलं जाईल, परंतु तुम्ही त्यांच्या विरोधात टार्गेट किती सेट कराल? जास्तीत जास्त आम्ही 50-55 धावा करण्याचा प्रयत्न करू. वेल, तर हे होते समीर. शुभेच्छा असतील दोन्ही कॅप्टनला पुढच्या सामन्यासाठी. पुन्हा एकदा वळ्या पाहुण्यांच्या स्वागत सोहळ्याकडे. अर्थातच आपण पाहतो या ठिकाणी आदरणीय गणेशदादा जमदरे उपस्थित आहेत, यांना विशेष सन्मानित करण्याची विनंती. आदरणीय गणेशदादा जमदरे. अर्थातच आपण पाहतोय या ठिकाणी आमचे आदरणीय बौद्धाचार्य भगवानदादा जाधव यांचं मंचाच्या ठिकाणी आगमन झालं. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. या आपण स्पर्धेच्या माध्यमातून आपला या ठिकाणी विशेष सन्मान जरूर केला जाईल. धावसंख्या यावेळी जाऊन पोहोचलेली आहे, ती मात्र 17 आकड्यावरती. 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय संभाजीदादा जमदरे उपस्थित आहेत. यांना आमचे भगवानदादा जाधव, अर्थातच बौद्धाचार्य भगवानदादा जाधव यांना या मंचाच्या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आणि मॅच जरा स्पीडअप करा. 25 मिनिटांचा तुमच्याकडे अवधी आहे, याची आपण नोंद घ्या, कारण टायमिंग कॅल्क्युलेट केला जातोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही त्रुटी या स्पर्धेच्या माध्यमातून सहन कराव्या लागतील. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे बौद्धाचार्य भगवानदादा जाधव यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्या समेत मी विनंती करेल आमचे संभाजीदादा जमदरे, या आपण मंचावरती. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. संभाजीदादा जमदरे. फार चांगली गोलंदाजी सध्या मैदानावरती आपण पाहतोय. जरा स्कोररकडे जरा नजर मारूया. मला वाटते षटकार आलाय का स्कोरर? कोणाच्या बॅटमधून हा षटकार आगी? यस यस, चला जरा जोरदार. पनवेल भूमीचे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी पहिला षटकार जे 3 ओव्हरमध्ये किंवा 4थं ओव्हर सुद्धा दिलं होतं शिवसागरसाठी. त्याच्यानंतर नील सागर आले शिवशक्तीसाठी, परंतु नील सागर आले आणि पहिला षटकार त्यांच्या बॅटमधून आला. त्या षटकाराचा मानकरी ठरला 1000 रुपयांचा तब्बल कॅश प्राईज. बादल
फार चांगली गोलंदाजीने तिथे चांगले बॅटिंग लाईन सुद्धा पाहायला मिळाले बादलच्या माध्यमातून. 1000 रुपयांचं कॅश प्राईज सुद्धा त्यांच्या खेम्यात जरूर जात आहे. आणि दरम्यान या ठिकाणी जाऊया आदरणीय भगवानदादा आदरणीय आनंददादा शिंगटे शिव मारुती मित्रमंडळाचे अध्यक्ष आनंददादा शिंगटे या ज्यांनी या स्पर्धेला मला वाटते सुरुवात केली. आनंददादा या शिव मारुती मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत आणि करमानाला गेलाना फार दर्दी क्रिकेट रसिक आहेत. आणि मला वाटते आनंददादा शिंगटे यांचा 1000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. मला वाटते एक बॉल शिल्लक आहे. बॅक टू बॅक मला वाटते एक षटक संपलाय परंतु इथे कंटिन्यू राहील मला वाटतं इथे बॅटरसाठी पारितोषिक हॅट्रिक साठी. बघूया आनंददादा शिंगटेंचं पारितोषिक सुद्धा मला वाटते बादलच्या खेम्यात जाणार आहे का, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. बॉलर विकेट आल्यात माफी असावी. जर बॉलर तुमच्यासाठी षटक आलं मला वाटते आता कठीण परिस्थिती दिसते. षटक आलं तर मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट नोंदवावी लागेल. चला बाकी मान्यवरांकडून आपण नंतर जाऊया पुन्हा एकदा समालोचनाकडे. अर्थातच आदरणीय सत्यवंतदादा भोपे या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना दिसून आलेत. आमचे गणेश साहेबांचे साडू आहेत. खरं म्हणायला गेलं तर प्रसाद जमदारे साहेबांचे साडू आहेत. ते म्हटलं जातं मराठीत चांगली म्हण आहे बाबा, साडू साडू न शेंगा लाडू, खातील काय शेंगा लाडू. अधिक महिना बऱ्याच जण यावर्षी भोगलाय. आनंदात जातो जावयाचा दिवस म्हणजे. झाला इकडे कॅच. येस थँक्यू. आणखी कोणाचं आदरणीय कैलासदादा शिंगटे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. कैलासदादा शिंगटे त्याच समेत आदरणीय सचिनदादा शिंगटे त्याच समेत रविदादा भगत. चला तीनही मान्यवर चला आपण आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. रविदादा भगत, कैलासदादा शिंगटे, सचिनदादा शिंगटे या आपण. खरं म्हणायला गेलं ना कर्वेकर मी मागाशीच म्हटलं की जितक्या प्रेमाने क्रिकेटमध्ये तुमच्याबरोबर समालोचन करायला मजा येते ना तितकंच आमचा मागी गणेशोत्सव देवदास भगत यांचा तितकंच फार मनोरंजनात्मक असतं. फार चांगले भजन सेवा त्याच्यानंतर बरंच काही त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवलंबलं जातं. दरम्यान पाहुण्यांकडून आपण जाऊया या ठिकाणी मॅचकडे. अर्थातच धावसंख्या टोटल टार्गेट आहे 44 जाऊन पोहोचले ते आता 21 आकड्यावरती. सांघिक कोट्यातला जर विचार तुम्ही करायला गेला तर यावेळी मात्र 3 बॉल संपलेत म्हणजे अर्ध बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती आलाय. आणि या अर्ध्या बॉल नंतर धावसंख्येचं जे टार्गेट आहे ते मात्र परफेक्टरित्या पाहायला मिळतंय. दरम्यान इथे पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न समन्वय फार गरजेचा आहे. इथे पंचांचा नो बॉलचा इशारा, लेग अंपायरचा इशारा, इट इज नो बॉल. आणि नो बॉल नंतर नेक्स्ट बॉल फ्री हिट. रिव्ह्यू नाहीये खेळाडूंसाठी. स्कोअर जाऊन पोहोचलाय तो अद्यापपर्यंत 23 आकड्यावरती. कारण मी म्हटलं होतं की अर्धे बॉल संपलेत आणि अर्ध लक्ष काबीज केलंय. हॅलो माईक. आदरणीय सचिनदादा शिंगटे आणि आदरणीय रविदादा भगत या आपण मंचावरती आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अर्थातच जर पाहायला गेलं ना तर या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगली रेलचल मान्यवरांची आगी 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज आहे राज, परंतु इथे वाट पाहावी लागणार आहे ती गोलंदाज नितीशची. कारण अद्याप जर पाहायला गेला इथे चांगला स्ट्रोक यावेळी जरूर येईल. एकेरी स्वरूपात धाव लागली गेली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या हलवारपणे पुढे सरकत होती. परंतु इथे ओव्हर थ्रो असं म्हटलं जातं ना की मैदानात खेळाडू ऍक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे. जर तो मैदानात ऍक्टिव्ह नसेल तर संपूर्ण टीम ही डिऍक्टिव्ह परिस्थितीत पाहायला मिळते. वातावरण तसंच पाहायला मिळालं. इथे 2 धावा येतील, 3 येतील, 2 धावा येतील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 25 आकड्यावरती. तुला प्रॉब्लेम हेच होणार आहे म्हणून उद्या टेबलवरती
स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु डीप फायनल लेगच्या रिजनचा खेळाडू तैनात होता आणि त्याने मात्र या बॉलला कॅरी केलं. इथे मात्र एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 26 आकड्यावरती. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या 26 धावा धावफलकावरती जरूर लागल्या गेल्यात. आदरणीय दिनेश दादा जमदारे या ठिकाणी उपस्थित आहेत, यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. दिनेश दादा जमदारे या आपण मंचावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. या षटकाचा विचार करायला गेलं तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3. अर्थातच गोलंदाज आपण पाहतोय राज. चांगला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकच धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 आकड्यावरती. 27 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अर्थातच जर पाहायला गेलं ना राहुल, बरीचशी 3 दिवसात आपली चर्चा जरूर होईल. आजही थोडा बिझी शेड्यूल जरूर होता, परंतु करवईकरांचं प्रेम आम्हाला मैदानावरती जरूर घेऊन आलंय आणि अर्थातच आमची सुद्धा एक KPL चालू आहे, जिथे आजचा दिवस आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. परंतु आज ती डे नाईट स्वरूपातली स्पर्धा आहे, परंतु इथे डेच्या स्वरूपातली स्पर्धा आहे आणि एक चांगला खेळ आपण पाहतोय. उद्घाटनीय सामना अर्थातच शिवशक्ती आणि संघमालक आदरणीय जयवंतजी भगत आणि त्याच समेत आदरणीय चंद्रकांत दादा भगत यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. कुठे भगत साहेब? 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ड्रिंक ब्रेक जरूर मैदानात आपण पाहतोय. पाहुण्यांची रेलचल जरूर आगे, त्यामुळे थोडं स्कोअरच्या बाबतीत आमच्याकडून सुद्धा दुर्लक्ष होण्याची चिन्ह आहेत, होत आहेत, त्यात शंका नाहीये. परंतु खेळ आहे, गावची अस्मिता आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक खेळाडू त्याच अस्मितेने मैदानात जरूर उतरलाय. परंतु पाहुणे तितकेच आपले महत्त्वपूर्ण आहेत. टार्गेट पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. 5 षटकांमध्ये जरा पहिल्या इनिंगकडे नजर टाकूया आपण. पहिल्या इनिंगमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर बादल, ऋषिकेश आणि दीप या गोलंदाजांनी अवघ्या धावा खर्च केल्या होत्या, त्या मात्र 21. आणि इथे शेवटच्या 2 षटकांमध्ये 12 बॉलमध्ये तब्बल धावा आल्या होत्या, त्या 22. परंतु इथे अजूनही मी म्हणेल मैदानात कोणीही संघ जिंकला नाही, कोणी हारला नाही आहे. लो स्कोरिंग मॅचचा प्रॉब्लेम आहे. 12 बॉल आणि आता 17ची गरज आहे. म्हणजे पहा 12 आणि 17 एक सम आणि एक विषम अंक जरूर राशीला जोडला गेलाय, परंतु कोणाच्या राशीला कंपल्सरी चेसिंग हो ते रन आणि बॉलवर ठेवलाय ना, त्यामुळे टाय झालं, पॉइंटच द्यायला. बरोबर. फार वेगवेगळे नियम आपण पाहतोय, कारण सध्या शॉर्ट टर्म क्रिकेट टेनिस जगतातला आपण अनुभवतोय. हॅट्रिक बॉल अर्थात चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. इथे जर विकेट आली तर मला वाटते शिंगटे साहेबांच्या 1000 रुपयांचा कॅश प्राइज हा खेळाडू नक्कीच होईल. 2 विकेट त्याने नोंदवलेले आहेत. शिंगटे साहेब सांगतायत की अनंत शिंगटे साहेब सांगतायत की जाऊ द्या, परंतु खरं मानायला गेलं तर तुमचीच दाद देईल. पहिलं पारितोषिक तुमच्या माध्यमातून या मैदानावरती जरूर लागलं गेलंय. सुंदर बॉल यावेळी आपण पाहतोय. इट इज वाईड कॉल, परंतु ही हॅट्रिक मात्र हुकली गेली, कारण ही गोलंदाजाची चुकी गणली जाते. हॅट्रिक नाही लागू, बॉलरला नाही लागू होणार. इथे वाईड फेकलाय. इथे वाईड या शब्दाचा इंग्लिशचा अर्थ मराठीत घ्यायला शिका. वाईट मी तर म्हणेल चुकी स्वतःची करून घेतली गोलंदाजाने. आदरणीय चेतनदादा भगत या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांना विनंती की आपण मंचावरती यायचंय. आदरणीय महेशदादा पुटाणे या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर आपण आपला सुद्धा सन्मान या मंचावरती केला जातोय, विशेष सन्मान. महेशदादा पुटाणे या. चांगला बॉल यावेळी, जरूर गोलंदाजी चांगली आहे निकेशा गोलंदाजाची. अर्थातच जरूर त्या पारितोषिकापासून वंचित राहतील, परंतु संघासाठी जिंकणं आणि संघासाठी तितकंच प्राबल्य दाखवणं हे फार महत्त्वपूर्ण आहे आणि मैदानात ते केलं जात आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार.
राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रोक उचलण्याचा प्रयत्न आता संकटात आहे तो, मात्र बॅटिंग करणारी टीम अर्थातच संकटात आहे. असं वाटलं होतं की या धावसंख्येला फार मोठं गणित लागेल, काहीच्या वन शॉट. यस, अंपायर डिसिजन. फार चांगली अंपायरगिरी चालू आहे मैदानावरती. अर्थातच क्रिकेटमध्ये जो क्रिकेटपट्टू असतो ना, ज्यावेळेला अंपायरच्या भूमिकेत मैदानात येतो त्याला फार धागेदोरे माहीत असतात आणि तेच धागेदोरे गौरव सर आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आमचे अविनाश टेंबे सर यांच्या माध्यमातून मैदानावरती दाखवले जात आहेत. आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी आता शिवशक्ती आणि नीलसागर यांच्यात आता नीलसागर हा संघ बॅटिंगसाठी संकटात जरूर आलाय. पॉइंट टेबलचा विचार, प्रत्येक बॉल राखणं, प्रत्येक रन वाचवणं, यात दादा एकच सांगेल आता या बॅटरला, बॉल किती इम्पॉर्टंट आहे याच्याकडे तुम्ही पॉइंट टेबलकडे लक्ष नाहीये. कारण एक बॉल फार महत्त्वपूर्ण आहे. डॉट गेला तर 2 पॉइंट गेलेच आणि त्याच्यानंतर जर तुम्ही विचार करायला गेलात आता येणारे 9 बॉल आणि गरज असेल ती 15 धावसंख्येची. सामना अटीतटीचा जरूर आहे. सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या गेल्यात. कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला ना, क्रिकेटमध्ये सिच्युएशननुसार बॅटिंग बॉलिंग साकारायची असते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फार चांगला बॉल, लेग स्टिक वरून हा बॉल जरूर जात होता. अर्थातच ज्याला भिरकावायचं होतं, गती फार होती या बॉलवरती, वेगावरती स्वार होते, परंतु इथे लगाम येणं अपेक्षित आहे. बॅटर आपण पाहतोय सध्या स्ट्राईकवरती बॅटिंग साकारतायत. ऋषिकेश सलामीला गेलेला बॅटर आहे. चौकार जरूर याच्या बॅटमधून आलेत, परंतु त्याच्यानंतर धावसंख्येला फार मोठा ब्रेक त्यांच्या माध्यमातून जरूर लागला गेला आहे. इतकी मोठी ब्रेक आहे की बऱ्याचशा अंशी मी तर म्हणे आतापर्यंत 4 षटकातले बहुतांशी बॉल हे ऋषिकेशच्या वाट्याला आलेत. चांगला फटका फ्लिप करायचं होता, परंतु यावेळी मात्र बॉल बॅटरला सुद्धा फसवून निघून जातोय. तो मात्र सीमारेषे बाहेर येतोय. तो मात्र हा चौकार आणि या चौकाराने आशेचा किरण पल्लवित झालाय. तो आता टीम नीलसागर मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत. चौकार आलाय. 4 धावींच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती. आता बघ ना चौकार मित्रांनो, क्रिकेट जेव्हा पाहतो ना, लो स्कोरिंग मॅच, रफ अँड टफ जरूर होत आहेत, परंतु यावेळी तुम्ही विचार केलात तर मात्र प्रत्येक बॉल आणि प्रत्येक धावेचा दोन्ही संघांसाठी किती महत्त्वपूर्ण आहे ते जरूर पाहायला मिळेल. कारण एकीकडे जर तुम्ही पाहिला तर कधी कधी असे सामने पाहिले आहेत की 6 बॉलमध्ये 2 धावा झाल्या नाहीत. फार अनुभव आहे. कारण मला वाटते जगन्नाथ स्मृती ट्रॉफी बदलापूर परिसरातच होते आणि गतवर्षी ट्रॉफी ज्यावेळी घडली ना त्यावेळी कर्जतकर होते. असो, शिवशक्ती कडाव संघाचा नितू माळी उमदा खेळाडू होता ज्याने 2 धावा करून दिल्या नव्हत्या आणि मला वाटते जुई टीम होती त्यांच्या विरोधात खेळताना. जाई अर्थातच फार चांगला गोलंदाज पाहायला मिळाला. उभरता सितारा आहे. गत वर्षापासून शिवशक्ती कडाव संघाने त्याला टीम मध्ये जरूर स्थान दिले, परंतु आज नावाचं लवलौकिक पार आहे. 7 बॉल 11ची गरज, 7 बॉल 11ची गरज आहे. सामना तितकाच अटीतटीत आणलाय. असं वाटलं होतं की हा सामना नीलसागर टीम एकतर्फी जरूर घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु शिवशक्ती संघाने सुद्धा आपली गोलंदाजी या मैदानात तितकीच पॉवरफुल बनवलंय. शेवटचा बॉल गोलंदाज निकेशचा. चांगला स्ट्रोक, चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. हा चौकार आला. मी म्हटलं होतं निकेश की हा बॉल दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहे, खास करून तुमच्या टीमसाठी फार महत्त्वपूर्ण होता. इथे जर डॉट आला असता तर या सामन्यात जरूर नीलसागर टीमवरती प्रेशर क्रिएट झाला असता, परंतु आता एक प्रेशर मात्र हलक्याशा हाताने त्याने या चौकाराने सहजरित्या बाहेर घेतलाय. कारण आता बॉल शिल्लक आहेत ते 6 आणि गरज असेल ती फक्त 7 धावसंख्येची. चुकीला माफी
आदरणीय बाळारामजी विर्ले साहेबांचे मंचाच्या ठिकाणी आगमन झाले, यांना सन्मानित करण्याची विनंती या मंचावरती जरूर करतोय. बाळारामजी विर्ले आपण मंचावरती या, आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. हा नक्कीच बाळारामजी विर्ले सर यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन होत आहे. या आपण मंचावरती. मॅच संपल्या पुढील संघनायकाने याची नोंद घ्या. त्वरित आपण मैदान काबीज करायचंय. फार चांगला बॉल, गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज मुकेश यावेळी जरूर पाहायला मिळतोय. अफलातून किमया भारी आहे मैदानावरती, कारण इथे या किमयाला लोक सलाम जरूर करतील, कारण इथे बॉल आलाय डॉट. संकट आणि संकट. संघर्षाशिवाय मित्रांनो काही घडत नाहीये, कारण ज्या बॅटिंग मधून आगीचे तोफे, आगीचे गोळे यायला पाहिजे होती, ती बॅट शमवली गेली आहे. आता बॉल शिल्लक आहे ते 4 आणि धावा करायच्या त्या तब्बल 7. अटीतटीची मॅच मित्रांनो. जिंकलं कोण हरलं कोण याच्या अपेक्षा तमाम क्रीडा रसिकांना हा सामना फार महत्वपूर्ण आहे, कारण सगळे प्रेक्षक वर्ग या सामन्याचा मनमुराद आनंद जरूर लुटतायत. मुकीची गोलंदाजी आहे. अफलातून छोटा पॅकेट, बडा धमाका. बऱ्याच जणांना आता नवोदितचे गोलंदाज असतील, बॅटर असतील, हे मात्र जुन्या लोकांना सध्या सांगतील तुमच्यासाठी फक्त प्रीमियर लीग आम्ही शाबूत ठेवणार आहेत, कारण करवई लीग मध्ये तुम्हाला निवृत्तीची वेळ आलेली आहे, असं ते सध्या सांगून देत आहेत. तशीच गोलंदाजी सध्या या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. आगे छोटा परंतु धमाका मोठा. चांगला स्ट्रोक. यावेळी हेलिकॉप्टर जरूर उडालाय, परंतु हलक्याशा हाताने हे हेलिकॉप्टर उडालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यावेळी मी म्हणायला कलेक्शन नाही चुकला, फेकीच चुकली, कारण आखूड थ्रो दिला आणि त्याच्यानंतर हे कलेक्शन चुकलं गेला. गोलंदाजाची चुकी नाही, फेकीचा अंदाज चुकला आणि त्याच्यानंतर मात्र या 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 39. 3 बॉल आणि गरज असेल ते आता 5 धावसंख्येची. आदरणीय जुनेद शेख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दादा मगाशी डायलॉग वापरणार होतो, आता वापरण्याची गरज आली. सीधी उंगली से घी निकल रहा है, उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं थी. कारण तुम्ही जीवनाचं तंत्र घ्या. सरळ रस्त्याने चालत असाल, भले रस्त्यावरचे काटे बाजूला करू नका, तुमची वाट वाकडी करण्याची वेळ येते, परंतु जर ज्यावेळी सरळ रस्ता आहे त्यावेळी तुम्ही वाकडे जायला बघाल तर तसं होत नाही. क्रिकेटमध्ये बहुतांशी या चुका तुम्हाला बॅकफुटवरती जरूर नेतील. आता मात्र बॉल शिल्लक आहे 2 आणि गरज असेल ती मोठ्या स्ट्रोकची, म्हणजे 5 धावसंख्येची गरज आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या टीमसाठी दोन्ही. कमालीची गोलंदाजी. पुन्हा एकदा हे समीकरण आहे, कारण मला असं वाटलं होतं की या मॅच मध्ये नीलसागर टीम पहिला विजय जरूर मैदानात संपादित करेल, परंतु यावेळी या टीमला धारातीर्थ करण्याचा प्रयत्न केलाय. आता मात्र 1 बॉल आणि विजयासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. चुकीला माफी नाहीये. चुका काय झाल्या त्या पाहूया. आणि थांबा जरा, तुम्ही कुठेही घरी जाऊ नका, मॅच संपत आले. डीजे मास्टर तुमच्यासाठी पुन्हा एकदा जातोय. तुमच्याकडे येणार आम्ही डीजेला, संधी तितकी मिळणार नाहीये, परंतु पुन्हा एकदा दोनही टीम साठी सूचित करतोय. किशोर सर असतील, त्याच्यानंतर बॅटिंग करणारा बॅटर कोण आहे दुसरा, तुषार काळेकर, किशोर काळेकर आणि त्याच्या समवेत बॅटर तुषार जमदारे. दोघांसाठी पुन्हा सूचना करतो आणि गोलंदाज दोन्ही टीम साठी सूचना आहे. जर इक्वल झाला, इथे जर चौकार आला तर मॅच इक्वल टाय होईल आणि पॉइंट 0 लेवलवरती असाल दोन्ही टीम, आणि मॅच विनिंग पॉइंट 1-1 असेल. याची नोंद घ्या आपणासाठी, म्हणजे सेम पद्धतीत येतील पॉइंट. कंपल्सरी चेसिंग नाहीये इथे, पॉइंट टेबल सेम राहणार आहे. आता काय घडते ते पाहूया. आता विजयासाठी फक्त षटकार ठोकायचा आहे.
पॉइंट कडे लक्ष केंद्रित करावं लागेल. किशोर कालेकर बॅटिंग लाईन वरती आहेत. हा बॉल जरूर डॉट आलाय. फार चांगलं निरीक्षण केलं होतं. दोन विनिंगचे 2 आणि बोनसचे 4 पॉइंट झाले. अच्छा, शिवशक्ती तुमचं पॉइंट टेबल जरूर सांगून देतो तुम्हाला. अर्थातच इथे विजयी झालात. आता मला वाटते 4 रनांनी या मॅच तुम्ही जिंकली, त्यामुळे 4